चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील प्रस्तावित मालधक्क्यावरून माजी आमदार शोभा फडणवीस आणि गावकरी असा संघर्ष पेटलाय। लोह दगडांची वाहतूक रेल्वेनं करावी यासाठी मूल रेल्वे स्थानकावर मालधक्का व्हावा अशी इच्छा शोभाताई फडणवीस यांची आहे। तर या मालधक्क्यामुळे मूल शहर आणि आजूबाजूची गावं प्रदूषणाच्या विळख्यात गुदमरून जातील अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे। काही मुठभर कंत्राटदारांच्या तिजोरा भरण्यासाठी लाखो लोकांना वेठीला धरू नका अशी मागणी मूलवासियांनी केली आहे। नगरपालिकेनं हा मालधक्का कधीच इथं होऊ नये असा एकमतानं ठराव पारित केलाय। शोभा फडणवीसांनी या मालधक्क्यासाठी आग्रह सोडावा आणि इतर दुसरे शेतीपूरक उद्योग आणावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। नगराध्यक्ष म्हणून आणि माझे समस्त नगरसेवक पूर्ण आमच्या 21 जणांच्या टीमनी बहुमताने हा ठराव घेण्यात आलेला आहे की मूळ शहरामध्ये आज नाही तर कधीही मालधक्का होऊ देणार नाही। शोभाताई फडणवीसकडनं जरा या मालधक्क्याला जरा जास्त सपोर्ट आहे आणि त्यांनीच निवेदन हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे। तर प्रदूषण होणार कसं? आजच गावात बाहेरून गाड्या जातात, केळझरवर जातात, केळझरवरून सरळ रेल्वे स्टेशनला जायचा रस्ता आहे। गावाचा येता कथाची कुठलाही संबंध आमच्याशी नाही आहे। गाड्याचा, मालधक्क्याचा आणि गावाचा कुठेच संबंध नाहीये। आणि बायपास रोड होत असल्यामुळे बायपास जेव्हा गाड्या जातील तेव्हा गावात काहीच येणार नाही हो। प्रदूषण येणार कुठलं आहे? गाडी आली तर प्रदूषण होईल ना। तर गाड्याच नाही येणार तर प्रदूषण कुठून होणार आहे? मला असं वाटतं की हे प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच विचारा की आम्हाला दाखवा कुठे प्रदूषण आहे, तुम्ही आम्हाला दाखवा कुठे प्रदूषणाच्या गाड्या येणार आहे, तुम्ही अभ्यास करा।